बीडचा नवा आका अशी ओळख निर्माण झालेल्या सतीश भोसले उर्फ खोक्याभाई लवकरच बीड पोलिसांसमोर शरण येणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यापूर्वी सतीश भोसलेने आपल्या वकिलांमार्फत न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केलेला। दरम्यान त्याचे वकील शशिकांत सावंत यांनी महत्त्वपूर्ण युक्तिवाद केलाय। त्यांनी म्हटलंय की शिरूर पोलीस ठाण्यात ढाकणे यांनी जो गुन्हा दाखल केलाय तो FIR बघा, त्यामध्ये सतीश भोसले मुख्य आरोपी नसून तो 4थ्या क्रमांकाचा आरोपी आहे। ढाकणे कुटुंबावर ॲट्रॉसिट आणि पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। याचा अर्थ असा आहे की घटनेच्या दिवशी ढाकणे कुटुंबाच्या वतीनं सतीश भोसलेच्या नातेवाईकांना अल्पवयीन मुलीची छेड काढण्यात आली होती, तेव्हा बीड पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात गुन्हा दाखल करण्यात आलेला। त्यानंतर दोन्ही गटांमध्ये काहीतरी तडजोड झाली होती आणि एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल करायचा नाही असं ठरलं। मात्र राजकीय दबावामुळे नंतर दिलीप ढाकणे यांनी सतीश भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला, तर 2 दिवसांपूर्वी ढाकणे यांच्या विरोधात पॉक्सो आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला। सतीश भोसले यांनी ढाकणेंना मारहाण केली असती तर ते आपल्या बापाला गाडीतून खाली उतरवून ढाकणेंना दवाखान्यात घेऊन का गेले असते? मारणारे हात कधी वाचवत नाही असं सतीश भोसलेंच्या वकिलांनी सांगितले।